सायकोलॉजीविषयी अनेक समज व गैरसमज आपल्याला समाजात दिसून येतात. त्यापैकी काही मिथ्स मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे. मिथ म्हणजे असा एक समज ज्याच्यामध्ये खरं तर काही तथ्य नसतं, पण आपल्या सर्वांनाच ते खरं वाटतं. तर त्यातलं पहिलं मिथ आहे, तू सायकोलॉजिस्ट आहेस, जपून राहावं लागेल, तुला माझ्या मनातलं सगळं कळेल. हो, मी सायकोलॉजिस्ट आहे, परंतु मी तुमच्याच सारखी एक नॉर्मल ह्युमन बीइंग आहे. मला सुद्धा काही मानवी मर्यादा आहेत. मी तुम्हाला नक्कीच समजून घेऊ शकते, पण तुमच्या मनातलं ओळखू शकत नाही. आणखीन एक मिथ असं आहे की सायकोथेरपी म्हणजे ही फक्त वेड्यांसाठी किंवा मानसिक आजारी लोकांसाठी असते. नाही, थेरपीची गरज ही प्रत्येकाला भासू शकते. आपल्या आयुष्यामध्ये बरेच चढ उतार येत असतात आणि त्या चढ उतारीचा आपल्या मानसिक स्वास्थ्यावर नेगेटिव्ह इफेक्ट येत असतो. याच्यामुळे आपल्या मनात एक भावनिक गुंतागुंत निर्माण होते आणि तो गुंता सोडवण्यासाठी आपल्याला एक्सपर्ट्सच्या मदतीची गरज असते. ह्या प्रोसेसलाच थेरपी असे म्हणतात. योग्य वेळेत थेरपी घेतल्यास अनेक मानसिक व्याधी जडण्याची शक्यता धूसर होते. आणखीन एक मिथ असं आहे की फिजिकली फिट असणाऱ्या माणसाला मानसिक आजार होत नाही. असं म्हणतात की हेल्दी बॉडी म्हणजेच हेल्दी माइंड. हे बरोबर आहे, परंतु तुमचं शरीर सुदृढ असेल पण तुम्हाला सतत मनामध्ये विचारांचा गुंता आहे, स्ट्रेस आहे किंवा झोप लागत नाहीये, तर तुमचं माइंड हे हेल्दी निश्चितच नाहीये. ॲज अ सायकोलॉजिस्ट माझा असा अनुभव आहे की आनंदी जीवनासाठी तुमचं माइंड जर हेल्दी असेल तर तुमचं फिजिकल हेल्थ ही सुद्धा निरोगी असणार आहे आणि तुम्हाला मेंटल हेल्थ इश्यूज होण्याचे चान्सेस सुद्धा कमी असणार आहेत. त्यामुळे हेल्दी बॉडीसोबत आपलं माइंड सुद्धा हेल्दी कसं राहील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. एक खूप मोठं मिथ असं आहे की मानसिक आजारांबद्दल जर बोललो तर एक खूप मोठा वीकनेस आहे. मानसिक आजारांबद्दल बोलताना आपल्याला एक भीती असते की लोक आपल्याला जज करतील किंवा समाज आपल्याला नावं ठेवेल, पण असं नाहीये. मानसिक आजारांबद्दल बोलणे म्हणजे वीकनेस नाही, तरी ती एक स्टेप आहे आपण घेतलेली आपल्या ग्रोथसाठी. जसं आपण फिजिकल हेल्थबद्दल ओपनली बोलतो, शेअर करतो, तसंच मेंटल हेल्थबद्दल सुद्धा ओपनली बोललं पाहिजे आणि अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे. मग मनाची काळजी घेणे म्हणजे लक्झरी नाही, तर ती एक गरज आहे. तर मग मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ तर शेअर कराच, पण तुमचे फीलिंग्स सुद्धा शेअर करा.